बातमी कणकवलीची आहे। कोकणातली एक कणकवली उड्डाण पुलावरील एक लेन बंद आहे। ठेकेदाराकडून लेन सुरू करण्यासंदर्भात दिरंगाई होतीये। मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली उड्डाण पुलावरची एक लेन मागील 5 ते 6 वर्षांपासून बंदच आहे। वाहन चालकांना इथं मोठी कसरत करावी लागतेय। उड्डाण पूल बांधल्यानंतर या लेनची बाजू धोकादायक बनलेली होती। त्यानंतर या बाजूचं काम पुन्हा करण्यात आलं। मात्र 5 ते 6 वर्ष होऊनही महामार्ग ठेकेदार कंपनीनं ही लेन अजूनही सुरू केलेली नाहीये। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली उड्डाण पुलाची जी एक लेन आहे ती मागील 5 ते 6 वर्ष बंद आहे। आपण पाहू शकतो कशा प्रकारे एकंदरीत या संदर्भात या ठिकाणी अपघातही घडू शकतो। प्रशासन म्हणजे ठेकेदार कंपनी असेल या संदर्भात कुठलाही निर्णय घेत नाहीये। आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि मुंबई असेल किंवा पुणे असेल या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी वाहनांद्वारे येत असतात। इथे अपघात घडू शकतो। इथे बॅरिकेड्स लावण्यात आलेली आहेत। या मार्गावरून आता वाहतूक होते पण ही लेन बंद असल्यामुळे वाहन चालकांना मात्र त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे वाहन चालकांकडून ही लेन पुन्हा एकदा खुली करावी असं मागणी होते आणि त्या संदर्भात नागरिकांनी सुद्धा प्रायव्हेट जो ठेकेदार आहे त्याच्याकडे मागणी केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।